शांता काकू, पाणी गिनी नाही पेत काय म्हटलं? गळा सोकून गेला हरभरा सोंगू सोंगू. हा चला ना, पाणी पिऊन घेऊ. मला तर लय वेळची तहान लागली, पण कोणी म्हणूनच नाही राहिलं का तहान लागली म्हणून. अव तर पाणी पिऊन घे ना रुपा. मग आपल्या मागच तर डबकी आहे म्हटलं, विहिरीवर थोडी जा लागते पाणी आणाले. तहान लागली तर घेऊन घ्यायचं आपल्या हातानं आणि पिऊन घेत जा पाणी. तहान लागली न तहान लागली. अरे वा शांता काकू, रुपाची पहिली आठवण येते म्हटलं. रुपा कामाला नाही आली तरी मी होय ना प्रीती, मला लागली तहान. अव तुलेच म्हणत होती प्रीती पाणी पिऊन घे म्हणून, पण तुझं नाव काही आलं नाही माया तोंडात. रुपाचं नाव पहिले येते. हो तेच तर म्हणून राहिली मी बी. रुपा फेवरेट आहे ना तुमची, तर रुपाचं नाव तर पहिले येईन मग. पिऊन घ्या ना मग पाणी, तहान लागली तर. तुम्ही पेता काय पाणी? आशा, चंद्रकला, पिऊन घ्या ना पाणी. हो काकू, पेतो ना पाणी पेतो. जेवण केल्याबरोबर लागलो आपण का, मी तर कामातच आहे. चला पाणी पिऊन घेऊ आणि मग अजून सोंगू हरभरा. बरं चला चला, हरभरा सोंगणंच आहे. चाल शांताबाई, तू बी पाणी पिऊन घे. किती सोंगशील म्हटलं तू, किती घाई गडबडीनं, तरी काय एका दिवसातून नाही राहिला हरभरा सोंगून. चाल चाल पाणी पिऊन घेऊ. बरं चला चला, पाणी पिऊन घेऊ. शांताबाई, डबकी तर खाली आहे व, पाणीच तर नाही आहे डबकीत. अमाय, पाणी नाही आहे? नाही ना काकू, पहा ना, डबकीत पाणीच तर नाही आहे. खालीची खाली डबकी ठेवली काकाजीनं. शांताबाई, काहीच पाणी नाही आहे म्हटलं याच्यात. विहिरीवरूनच पाणी आणा लागन आता आपल्यासाठी. पाय बाई, खरंच प्रकाशच्या बाबाचं काम असंच आहे. आता यायले माहित आहे ना हे हरभरा सोंगून राहिले, ते यायले पाणी लागन बा म्हणून. आता जेवण केल्यावर पाणी नाही लागत काय? जेवण केलं म्हणजे झालं काय? डबल तहान नाही लागत काय? काय माहित बापा, यायले समजते का नाही समजत. तर एक तर उन्हात आणि काम करा आणि त्याच्यात पाणी नाही आता. हो ना, मगानीच तर म्हटलं होतं काकाजीले पाणी आणून ठेवजा म्हणून. म्हटलं होतं ना काकू तुमच्या समोर. हो म्हटलं होतं ना, मगानीच तर म्हटलं होतं त्या काकाजी पाणी आणून ठेवा. बैरे आहे ना ते, त्याले ऐकायला नाही जात, जोरात बोला लागते. ऐकायला गेलं का नाही गेलं त्याले तर. आता हो शांताबाई, कसं मग विहिरीवर जा लागन पाणी आणाले. प्रकाशचे बाबा, पाहतो बाई या माणसाले कुठं काय गेले तर. आवाज देऊन पाहतो, येईन तर बरं. प्रकाशचे बाबा, प्रकाशचे बाबा, प्रकाशचे बाबा. असे कसे कुठं गेले गडे हे प्रकाशचे बाबा? पाणी तर आणून ठेवते, कुठं गेले काय गेले तर. पाणी आणून ठेवायला पाहिजे होतं आणि मग जावाले पाहिजे होतं कुठं गेले तर. आवाज द्या तर आवाज नाही जाऊन राहिला त्या त्याले. किती दूर गेले आणि काय गेले तर गेले अजून सुनीलच्या वावरात. आपलं वावर सोडून देते आणि दुसऱ्याच्याच वावरात राखण करते दिवसभर. इकडे पाखरं खाओ का गाय येऊ स्वतःच्या वावरात. आणि मग म्हणते मी वावरात जातो दिवसभर वावरात राहतो. आपण वावरात या तर कुठं दिवसभर राहते वावरात, दुसऱ्याच्या वावरात जागली करते. कसं मग शांताबाई आता काय कसं मग जा लागन आता मला विहिरीवर पाणी आणाले. सोंगा तोपर्यंत तुम्ही हरभरा. काय करता मग बसून, आता पाणीच नाही आहे तर. आता पाणी आणाले बी मला टाईम लागन ना 15 मिनिट. इथून मी खोपडीवर जाईन, 2 बकेट पाईन, विहिरीवर जाईन, पाणी काढन मग आणन. टाईमच लागन ना आता. टाईम नाही तर काय, टाईमच लागन ना. विहीर काय जवळ आहे काय? हो ना, 15-20 मिनिटात किती मोठी पाच सोंगणं होते. तोपर्यंत सोंगा तुम्ही आणि तुम्ही आता पाणी. काय करा आता, माणूस बरोबर नाही आहे तर. किती सांगून ठेवा त्याले का पाणी पाहिजे पाणी पाहिजे. आणि सगळेले समजते का बाया असल्यावर पाणी पाहिजेच बा. काम करते उन्हात आणि ताण नाही लागत काय, काम करू करू गळा सोकून जाते. एक तर ऊन आहे तपून राहिली. हो बापा, कधी ऊन तपते, कधी ढगाळ वातावरण होते, काही समजूनच नाही राहिलं आता या 2 दिवसापासून. हो नाही तर काय म्हटलं, या ढगाळ वातावरणाच्या हरभरा सोगून होऊन जाईन बा. त्याच्यानं आपण घाई करून राहिलो, झाला पाहिजे हरभरा, झाला पाहिजे हरभरा. आणि याच्यात प्रकाशचे बाबा साथ नाही देऊन राहिले. कडक करत जा ना काकू तुम्ही काकाजीले. कडक कर जा बरं, इकडे तिकडे भटकत राहते, नाव एका जागी नाही राहत. तसेच आहे म्हटलं हे पहिलेपासून. आताची सवय नाही आहे त्याची. वावरात मजूर राहते तर वावरात नाही थांबत, मग ते बाहेर बाहेर पळते. आता मजूर आहे मागं राहिले काय होते. चुपचाप पाणी आणून द्या, बसून राहा. नाही तर मग इथं सोला जमा करायचा आहे ना आता, कापून ठेवला तर थप्पी मारून ठेवून द्या. तेवढं तर काम करूच शकते ना आता. का तिथंही मजूरच लावून हरभरा उचलाले. हो ना, एकट्या माणसानं करून घ्या जेवढा हरभरा उचल नव्हते तेवढा. पाणी गिनी येईन तर मग किती नुकसान होईन तुमचं. मग समजत नाही का यायले का थप्पी मारून ठेवून द्या. पाणी गिनी आला तर झाकझूक करून ठेवता येते. कधी ऊन तपते, कधी ढगाळ वातावरण होते. एक तर वातावरण खराब आहे या 2-4 दिवसापासून. सांगा ना मग काकू तुम्ही समजावून. काय समजवायचं राहिलं आता. एवढं मोठं आयुष्य चाललं म्हटलं, त्याला समजून नाही राहिलं ना. आता काय समजून द्यायले अर्ध्या वयात.
असे कारनामे करते काकाजी. हा मग त्याले बोला आता काय म्हणते तू जाणून बुजून बोलतं मले, माया मागं लागतं. हा आता मी त्याच्या मागं लागन काय? त्यानं गलती केली तर त्याला बोलाच लागन ना. तर मग मला म्हणते का तुझीच गलती राहते. बरं जाऊ दे, सोंगा तुम्ही हरभरा सोंगा, आणतो मी पाणी तोपर्यंत. बरं बरं घेऊन या, लागता मी पातीवर. चाल मग आशा. हो हो चाल ना चाल. जाय मग शांताबाई, घेऊन ये पाणी. तू टेन्शन नको घेऊ म्हटलं, तूही पात घेऊन चालतो आम्ही. बरं घ्या मग, थोडी थोडी माई पात घे जा, तर संग मग मग सोंग नव्हते हरभरा, नाही तर मग मागं पुढं होऊन जाऊ आपण. मागं पुढं कायले सगळं मग सांगू ना, घेऊन चालतो ना मी पात. बरं बरं दे मग चंद्रकला डबकी. हो शांताबाई घे ना. प्रकाशचे बाबा हायच नाही ना, ते वावरातच नाही आहे, नाही तर गेला नसता काय आवाज त्याले. हायच नाही ते. बरं झालं बापा, 2 बकेट विहिरीवर आहे तर पाणी काढून घेतो आणि घेऊन जातो. नाही तर मग अजून जा लागलं असतं मला खोपडीवर 2 बकेट आणाले. बिचारी प्रीती पाणी पाणी करून राहिली, लय वेळची ताण लागली म्हणते तिले. चाल बापा, पाणी खोल आहे का काय आहे तर पाहायचं. सकाळी पाणी सोडलं होतं यायनं बगीच्यामध्ये, तर खोल तर गेलंच असं म्हणा पाणी, तरी काढून घेतं. रुपा गावाला जाईन म्हटलं आता मी. गावाला कधी आहे? आता म्हटलं ह्या महिन्यात चाललं जातो 28 तारखेले. आता 1 महिना झाला ना तुले. आता 1 महिना झाला तर आता काय थांबू, चाललो जातो आम्ही. थांब ना मग, 1 महिना झाला तर काय झालं? 1 महिन्याच्या वर थांबता नाही येत काय? तसं नाही आहे, थांबता गिमता येते, पण जातो म्हटलं. पुढच्या महिन्यात होळी आहे 2 तारखेले, तर होळी नाही करू काय आम्ही. आता इकून गेल्यावर सारवण सुरवण, आता घर कसं झालं काय झालं, कचरा काढी हे येते. आता माणूस तर ठेवला म्हणा तिकडे, गाईचा चारा पाणी करायले, शेण पोयटा करायले. पण आता करते नाही करत. शेण टाकते बरोबर का नाही टाकत, का त्याच्याच उकंड्यात घेऊन जाते शेण टाकाले. काही सांगता येते काय? लोकांचा भरोसा नाही आहे मला आजकाल. नाही हो, ते मोठे बाबा चांगले आहे ना, नसन करत तसे. सगळेच चांगले नाही चांगले तर आहे, पण आता त्याच्या मनातलं सांगता येते काय? मस्त झाडझूड करत असन आणि त्याच्या उकंड्यात घेऊन जात असन शेण टाकाले, म्हणत असन त्याला दिसते काय तिथून. तर जातो म्हटलं 200 रुपये रोज, 200 रुपये रोज. लय गेले ना पैसे. अजून थांबन तर अजून रोज द्या लागन ना त्याचा. बिनफालतू कायले पैसे वाया घालवा. तर राणीचे बाबा जाऊ देईन काय मग आता होळीच्या पुढं पुढं? तू म्हणतो मुले होळीले गावाला जात आहे, आतापर्यंत थांबली तू, 28 तारखेला जाशील. मग 2 तारखेची होळी आहे, तर काय कराल तुम्ही तिथं 2 दिवसात? काय होणार आहे? घरची साफसफाई करशील का बाजारात जाशील, भाजीपाला आणशील, राशन हे ते. काही जाऊ नको, इच्छीच होळी कर. दरवर्षी तर तू तुझ्या घरचीच करतो, पण आता माझ्या घरी आली तू डिलिव्हरीच्या यानं, तर इथंच थांबतो. इच्छीच होळी करा मस्त दोघही जण, आणि खाऊन पिऊन. काही कपडे लत्ते नाही घेईन काय मी तुमच्यासाठी? कपडे गिपडे कायले घ्यावा लागते काय? कपडेसाठी येऊन बसली काय मी तुझ्या घरी? कपडे गिपडे नाही पाहिजे, फक्त मी कामं करायला आली होती बा तुझ्या पोराचे कामं केले. आता कपडे लत्ते काही नाही घ्या लागत. कायले खर्च करतं? एक तर दवाखान्यात लय मोठा पैसा लागला तुले. राहू दे, पैसा म्हणतो मी बी, कपडे गिपडे काही नाही घ्या लागत. नाही नाही आई, जाऊ नका तुम्ही. राणीच्या बाबाला सांगन मी संध्याकाळी, आई अशी म्हणते म्हणून का गावाला जातो. तर पाहिजे बरं बोलन तुले, कायले जाते म्हणून मामी जाता होळीच्या पहिले पहिले. 2 दिवसानं होळी आहे ना, काही जाऊ नको. नाही हो, लय दिवस झाले ना, आता 1 महिना झाला ना. आता करून घेजो तू थोडे थोडे कामं. करून घेजो, करणं तर होतेच आता तू यानं. तसं नाही आई, मायानं करणं होते काम, करून घेईन मी, पण नाही जाऊ देत ना मी तुम्हाला. होळीच्या पहिले पहिले नाही जाऊ देत. आता आले तर मायाच घरची होळी करा तुम्ही. होळी करून मस्त खाऊन पिऊन धुली वंदनगी करून मग जा गावाले. राहू दे ना, चाललो जातो. नाही नाही, जमतच नाही ना ते. चाललो जातो. काही जा नाही लागत. होळी करून घ्या, इथंच होळी करा. मस्त पवन आहे, राधा आहे, नातू आहे, नातीन आहे. आता संग मग इथंच होळी करू पूर्ण परिवार. आता दरवर्षी तुम्ही 2 जण करत होते तिकडे, आता इथं आले तर इथंच राहणं मस्त. होळीला मस्त पुरणाचं बनवू. मस्त पुरणाचं बनवू, खाऊ, आणि मग जाजो मस्त आरामात. 5-6 तारखेला जाजो गावाले. सध्याच काही जाऊ नको, नावही नको काढू का मला गावाला जायचं आहे म्हणून. 5-6 तारखेपर्यंत 6 दिवसाचेच तर 1200 रुपये होऊन जाते त्याचे. 1200 रुपये होऊन जाईन ना मग. जाऊ दे ना मग, 1200 रुपये होईन तर. जाऊ गेले, पण होळी तर साजरी होईन ना तुमची इथं माया घरी. काहून गमून नाही राहिलं काय आता इथं आहे तू तर? गावचीच आठवण येऊन राहिली काय? गावाला जातो. नाही हो, गमून तर मस्त राहिलं, गमून राहिलं नाही इथंच.
माय म्हणणं तर हेच आहे, पवन आला म्हटलं इथं रावाले तर तुम्ही बी येऊन जा इथंच रावाले, तिकडे बुढी बुडाच राहता. नाही व, घर आहे वावर आहे, सोडसाड करून कसं काय येईन आम्ही? नाही येत बा. जोपर्यंत आमच्यानं वावराचे कामं काज होते, मायानं कामं होते, तोपर्यंत घर नाही सोडत आम्ही. जेव्हा नाही होणार आमच्यानं खाणं, नाही आमच्यानं बनणं, तेव्हा येईन मग आम्ही. सध्या नाही येत. जे घर आपलं राहते ना म्हटलं, स्लापाचं असो, मातीचं असो किंवा झोपडी असो, तिथंच आपल्याला गमते म्हटलं, दुसऱ्या ठिकाणी नाही गमत. हो ते तर आहेच, पण राह ना आता, नको जाऊ ना. होळी करून घे, माई ऐक तू, मस्त मी तुझ्यासाठी साडी गिडी घेईन, बाबासाठी घेईन मस्त कपडे. आणि मग खाऊन पिऊन मस्त होळी गिडी करून धुलीवंदन घेऊ दे. घाई काही करू नको. मग 5-6 तारखेला जाय तू गावाले. ठीक आहे मग, आता सांगा लागून त्या बाबाले. सांगा लागन काय, मीच बोलतो ना बाबा संग, आताच नाही जा लागत म्हणून. नाही करू देत मी बाबाले तयारी, थांबून ठेवतो त्याले बी, त्याले नाही जाऊ देत मी. बरं बोलतो मग संध्याकाळी तुझ्या बाबा संग. हो हो, बरं ठीक आहे मग, कपडे धुतले तर वाळू टाकून देतो मग. वाळू टाकून दे, वाळले पाहिजे कपडे. हो ना, सकाळपासून टाइमच नाही भेटला मला. कपडे धुतून वाळू टाकतो, कपडे धुतून वाळू टाकतो. एवढा वेळ होऊन जाते म्हटलं कामं करायला. लेकराचे कपडे लय निघून राहिले ना, बाबूचेच कपडे जास्त निघून राहिले. लहान लेकरायचे निघतेच, आता 10 वेळा सू करते शी करते तर कपडे तर निघणच. बरं धुई मग, कपडे धुई आणि मग चहा बनव, जाई चहा पिऊन घेऊ. बरं ठीक आहे ना, पाहिजे म्हटलं त्याला घरात. एकटाच आहे तर उठण गिटन तर रडण अजून. बरं पाहतो ना मी त्याले. जाय मग, जाय घरात, एकटं नको सोडत जाऊ त्याला. पहिलेच तर बुवा बोलते तुले. आता घरातच चालले ना मी. ये मग कपडे वाळू टाकून, बनव मग चहा मस्त. हो बनवतो. शांता काकून अजून आल्या नाही पाणी घेऊन, लय वेळच्या गेल्या तर. टाइम लागते ना, विहिरीवर बी झाले, विहिरीवर जाईन म्हणे, मग अजून 2 बकेट आणाले खोपडीवर जा लागन, मग तिथून विहिरीवर येईन, मग पाणी काढन, मग अजून इकडे घेऊन येईन. आणि विहीरही दूर आहे ना इथून. हो 15-20 मिनिट लागतेस ना. आणि ताण लय जोरात लागली बाबा, मला गळा सोकून गेला. पाणी जीव होऊन राहिला माय, असं वाटतं कधी पाणी पितो मी. पिऊन घेजो शांताबाई, पाणी घेऊन येईन तर सगळ्यात पहिले तूच पेजो पाणी. हो बापा, सगळ्यात पहिले मीच पेन. घ्या व, पाणी पिऊन घ्या. प्रीती, ताण लागली ना, पाणी पिऊन घे. आल्या बापा काकू, आल्या. चला पाणी पिऊन घेऊ. चला चंद्रकला काकू, पाणी पिऊन घेऊ म्हटलं, मग हरभरा सोंगणच आहे. हो चला, मस्त थंड थंड पाणी पिऊन घेऊ आता. आशा दे म्हटलं पाणी, मला देतो पहिले, लय जोरात ताण लागली मले. हो देतो ना प्रीती ताई, तुम्हाला देतो ना मी. झाकण तो उघडू द्या मले, देतो मग तुम्हाला पाणी. लय वेळ लावला शांता काकू पाणी आणाले. अमाय, तर पाणी किती खोलवर गेलं. संगारा तुटला होता म्हटलं, त्याच्यानं पाणी काढायला टाइम नाही लागत काय व. पाणी काढता काढताच दम लागून जाते ना, खोलवर पाणी गेलं म्हणजे. हो, वर पाणी राहते तर लवकर काढणं होते. बकेटभर पाणी काढल्याबरोबरच तर दम लागून जाय. लय खोल विहीर आहे ना, लय वेळ लागते पाणी काढायला. पाणी काढा, मग चालत चालत या. दम लागून जाते, तर मंदात बसली होती. मग 5 मिनिट चला म्हटलं, बसूनच जा. मग अजून उठली आणि मग आली इकडे. 5 मिनिट विहिरीजवळ बसली, 5 मिनिट मंदात बसली, तर 10 मिनिट तर माय असेच गेले. आणि येवाले 10 मिनिट लागते, मग गेले 15-20 मिनिट गेले. नाही तर काय, मग भाऊजी राहिले असते तर तेच 15-20 मिनिट वाचले नसते काय तुये. पाय बरं, मी विहिरीवर गेली, पाणी काढलं, पाणी घेऊन आली, तरी नाही आले ना ते. हाय काय त्याले फिकर ना, फिकर नाही बापा माईच्या माणसाले. आलेच नाही, बसले असून तिकडे गोष्टी करत. गोष्टीच नाही संपत ना त्याच्या, कायच्या गोष्टी येते त्याले तर, कामं धंदे सोडून. आता आले तर चांगलीच काढतो मी त्याची. खरंच सांगतो ना, रागच आला मले. किती दगदग होऊन राहिली मले. एक तर तुमच्या बरोबर मी कामही करून राहिली, कामं करता करता पाणी आणायला जाऊन राहिले. दगदग नाही तर काय होय मग, हे माया मांग पाणी नाही आणून ठेवत ना, काही नाही. सांगतो आता भाऊजीले कडक करजो. येऊ दे, मीच कडक करतो तू या पहिले कुठं गेले तर. हो बोलजो बरं, तू बोलजो काय म्हणते तर. हो बोलन ना. बसल्याच आहे का? मी गेलो तेव्हापासून पाणीच पिऊन राहिले काय म्हटलं. सोंगा ना लवकर लवकर हरभरा. हो सांगतो ना म्हटलं, आम्ही हरभरा सांगतो आणि तुम्ही कवाल्या करा. समजत नाही का तुम्हाला, वावरात मजूर आहे तर पाणी गिनी आणून ठेवा म्हणून. पाणी आणायला गेलती म्हटलं मी विहिरीवर, आणि तुम्ही कुठं गेलते घुमाले. पाणी आणायला गेली होती विहिरीवर, काऊन पाणी नाही होतं काय डबके? पाणीच तर नाही होतं डबकी, खालीची खाली डबकी. रिकामीच तर होती. तुम्हाला तेही नाही दिसत काय का पाणी आणून ठेवा बा म्हणून. इकडे मजूर वावरात आहे तर तुम्ही कुठं घुमता, काही समजतच नाही बा मला तुमचं. कधी सुनीलच्या वावरात जाता, कधी गुलाबच्या वावरात जाता, कधी अंबादास भाऊच्या वावरात जाता. यायचेच वावर राखता काय म्हटलं तुम्ही रात्रंदिवस.
स्वतःचं वावर सोडून. वानेर आले होते तर वानेर हाकलत हाकलत गेलो मी तिकडे धुऱ्यावर. तर तिकडे अंबादास भाऊ भेटले तर बसलो त्याच्या संग गोष्टी करत इकडच्या तिकडच्या. हा काय धुऱ्यावर बसले होते? मग मी किती वेळची आवाज देऊन राहिली तुम्हाला, प्रकाशचे बाबा प्रकाशचे बाबा. हा मग तुम्हाला ऐकायला नाही येत काय इच्छा इथं? आपल्या धुऱ्यावरची गोष्ट नाही करून राहिलो मी. अंबादास भाऊच्या वावरात बसलो होतो. इकडे वानेर होते धुऱ्यावर तर मी म्हटलं यायले हाकलन तर अजून वापस येऊन जाते ना. आपल्याला पाहिजे पलटला बा अजून येऊन बसते म्हटलं सोल्यात. तर त्याच्यापेक्षा नेतो म्हटलं मी यायले हाकलत हाकलत तिकडे रोडाच्या तिकडे करून टाकतो. वावरातून तिकडे दूर हाकलत गेलो तर मग अंबादास भाऊ भेटले. काय चालू आहे काय नाही मग सांगत होतो मजूर आहे बा हरभरा सोंगणं चालू आहे. तर तेही सांगायला बसले मजूर नाही भेटत ढगाळ वातावरण आहे हे आहे ते आहे. तर मग लागलो आम्ही गोष्टी करत. गोष्टीच नाही संपल्या मग आमच्या. हो कोणी बसा म्हणून तर बसाच काय, तुम्हाला तर समजायला पाहिजे. हा तर त्यानं म्हटलं का बसा गोष्टी करा तर तुम्ही कामं धंदे सोडून गोष्टी करायला बसता काय? इथं प्याले पाणी नाही, पाणी पाणी करून राहिली प्रीती. हा तहान लागली काकू तहान लागली प्रीती काकू. हा विहिरीवर गेली म्हटलं मी मग डबकी घेऊन. हा विहिरीत पाहतो पाणी तर खोलवर, पाणी काढता काढता दम आला मले. हा इथं एक तर मजुराबरोबर मी कामही करून राहिले, पाणी आणायला जाऊन राहिले, पाणी पाजून राहिले. हा मग वावरात थांबून करता काय तुम्ही? तुमचं कोणतं काम आहे मग वावरात? जा उद्यापासून कामाले. हा देतो तुम्हाला डब्बा बांधून जाण काय. अरे यार पहिले सांगायला पाहिजे ना मग पाणी. आता मला वाटलं आहे बा त्याच्यात पाणी त्याच्यानं मी काही लक्ष नाही दिलं. हाय त्याच्यात पाणी तर काय आटलं काय मग त्याच्यातलं पाणी आपोआप? हा पाहिले पाहिजे ना हाय नाही आहे. हा हाय बा हे काय होय हाय बा? अंदाजे गोटे मारा लागते काय? पहा लागते. उचलून नाही पाहत आली काय तुम्हाला डबकी पाणी आहे का नाही आहे? हा खरंच पण तुम्ही कधी रागच आणता मले. हा असं वाटते तुम्हाला बोलाव नाही मग मला सगळे म्हणते का शांता काकू बोलते काकाजीले. हा आता मी बोलली असती काय तुम्हाला? तुम्ही जर पाणी आणून ठेवलं असतं तर हा तुमची गलती आहे ना मग. हो माहीच गलती झाली. अंदाजे टोले नाही मारायला पाहिजे होते मी. बरं आता पाणी भरूनच ठेवून मी संग संगच वागून म्हटलं पाणी. उद्यापासून म्हटलं कमरीलेच बांधून ठेवतो ना मी डबकी. हा कमरीलेच बांधून घुमतो आणि देतो मग. ताण लागली प्या पाणी, नसन लागली ताण तरी प्या पाणी. पाणीच पाजतो मी वरच्यावर. हो वरच्यावर पाणी पाजा आणि 10 वेळा बाहेर जाईन तर काय म्हणाल मग तुम्ही? का आता बाहेरच जाते 10 वेळा म्हणजे मग आम्हालाच वाईट म्हणाल तुम्ही. हा 10 वेळा बाहेर चालले 10 वेळा बाहेर चालले. जाऊ द्या बा एवढे पाणी नका पाजू आम्हाला. हो ना पाय हो आता चंद्रकला कसे बोलतीये. हा उद्यापासून म्हणते मी कमरीले डबकी बांधून घुमतो म्हणते. कमरीले डबकी बांधा नाही तर मग डोक्यावर ठेवून घुमा. आम्हाला काय सांगता? आम्हाला फक्त पाणी पाहिजे. तहान लागली म्हणजे पाणी द्या आम्हाला आमच्या पातीवर. नाही काय चंद्रकला? हो ना काकाजी काय मजाक उडवता तुम्ही. हा काकू थकून गेली बिचारी एवढ्या दूर गेली पाणी आणाले तर. थकत नाही तर काय हो मग. आणि हे मस्त तिकडे जाऊन गोष्टी करते बटा. अन म्हटलं मजाकीवर नका जात जो प्रकाशचे बाबा तुम्ही. सिरियस व्हा थोडेसे. हा ढगाळ वातावरण आहे पहा म्हटलं. हा हे जमा करून ठेवा ना आता हरभरा कापून ठेवला तर पाणी गिन येईन तर पटकन पाल घेऊन झाकणं होते तिथच्या तिथं गंजीवर. हो आणि पाऊस घेऊस येईन तर मग वाढवा. हा अलट पलट करा मग तकलीफ जाते म्हटलं. हो ना आता हरभरा कापून ठेवलाय तर पटकन गंजीने मारून घ्याव काय यायनं. हा मस्त घुमून राहिले. हा मग पाऊस येईन तर मग म्हणे शांती आपल्याला हरभरा पलटवायचा आहे वाढवायचा आहे उचलायचा आहे. हा म्हणजे मेहनत करायला लावून हे असं वाटूनच राहिलं मुले. काय ऐकून काय राहिले? काकाजी गेले म्हटलं आता कोम्यात गेले काकाजी. ठीक आहे ना उचलन ना. हा बात उचलतो म्हटलं मी. मोठे मोठे गाठोळे बांधन आणि घेऊन जाईन. उचलाले नाही येणार मी गाठोळे. हा मोठे मोठे बांधा नाही तर लहान लहान बांधा. तुमच्याने जेवढे उचलणं होईन तेवढे गाठोळे बांधत जा आणि घेऊन जात जा. पाय तो रोजदार सांगून देईन मी. माहीतच होतं याच्यात बी तुम्ही निवाड नाही पाडान म्हणून. हा नाही होत तुमच्यानं एकट्यानं तर काहीच नाही होत. हा एक माणूस तर पाहिजे संग हातभार लावाले तुम्हाला. एक काम करू माणूस नाही सांगत मी आपण दोघ जण उचलून घेऊ. हो मग 3 जणी किती हरभरा सोंगन ते. हा 3 जणीले 8 दिवस लागन म्हटलं. मग तुम्हाला मना सोंगू लागा तर तुम्ही नाही सोंगू लागन. बरं जाऊ दे आता. बसलो तर बसलो झालं झालं. हा झाली माझी गलती आता नको बोललो. आणि मी काय म्हणतो पाणी भेटन काय मले मग प्याले? भाऊजीसाठी पाणी नाही आता. विहिरीवर पाठव शांताबाई भाऊजीले. जा भाऊजी तुम्ही विहिरीवर जा म्हटलं. 2 बकेट आहे विहिरीवर. नाही नाही चंद्रकला आता अन्याय नको करू ना मायावर. हा आता लागतो ना मी बी हरभरा सोंगू लागतो ना तुम्हाला. हा आणला काय शांती बिडा मायासाठी? हाय ना खोपडीत तर आहे जा घेऊन या. हो काकाजी शांता काकून पाणी पाजलं म्हटलं आम्हाला विहिरीवरून आणून. तुम्ही आता घ्या शांता काकूची पात आणि सोंगू लागा. हो सोंगू लागतो ना सोंगू लागतो. आणू काय मग विडा?
जा ना घेऊन या ना पाणी प्या ना जा मग. बर बाई प्रीती पाच मग बाई पाणी. हो या ना काकाजी मग. घ्यावं आपण म्हटलं बसलो तर बसलोच घ्या पाणी वाणी प्या ना चला. हो हो बाई प्रीती दे काकाजीले पाणी दे आणि पाठव तिकडे खोपडीत. शांताबाई मला हसा येऊन राहिला. तू म्हणतं पाठव तिकडे खोपडीत. हा खोपडीत जाईन म्हटलं ना जाऊन झोपून राहील. हा असं होऊ शकते जाईन ना झोपन मस्त. हो जाऊन झोपणार तर नाही तुम्ही तिकडे. नाही शांती झोपाले थोडी चाललो मी कोपडीत विडा घेऊन येतो ना. हो घेऊन या नाही तर मग इथूनच आवाज द्या लागन मले प्रकाशचे बाबा आणि प्रकाशचे बाबा. शांताबाई मला बोलायच्या पहिलेच हाता येऊन राहिला. मी काय म्हणतो भाऊजी झोपन कनी झोपले गिपले. पहिले बोलून तर घ्या. हसूनच राहिले. बोलून घ्या काय म्हणून राहिले तुम्ही. भाऊजी म्हटलं जाऊन घेऊन झोपले खोपडीत तर म्हटलं दोघी जणी जाऊ आपण आणि पाय धरून वळत आणू म्हटलं इकडे. बापा एवढ्या अन्याय मायावर. बापरे शांती काय म्हटलं ये. काय होय मग. हो पहिले सांगतो मी जाऊन झोपू नका भाऊजी तुम्ही. माझ्या बहिणीला त्रास देऊ नका नाही तर मग मी आहेच मग माझ्या बहिणीच्या पाठीशी. माझ्या बहिणीचा साथ देईन म्हटलं मी. नाही झोपत ना मी. आण बाई प्रीती दे म्हटलं पाणी. काकाजी देतो घ्या काकाजी पाणी. चला मग मित्रांनो मी आता पाणी पितो आणि जातो बा खोपडीत झोपासाठी. काय म्हणून राहिले तुम्ही. काही नाही शांती मजाक करून राहिलो मी. मजाक करून राहिलो. येतो म्हटलं मी विडा घेऊन सोंगू लागतो म्हटलं तुले सोला. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.